आपल्याकडे माहिती जे DGCAचे सूत्र आणि जे तज्ञांशी बोलल्यानंतर जी माहिती आपल्यापर्यंत येते, तर हा अपघात झाला कसा तेच आपण प्रेक्षकांना समजावण्याचा प्रयत्न करूया। सर्वात पहिले बघूया की हा जो रनवे आहे, ज्या रनवेवर अजित पवारांचं विमान उतरलं, तर तो रनवे कसा आहे? या रनवेला टेबल टॉप रनवे म्हणतात। टेबल टॉप रनवे म्हणजे काय? तर ती गोष्ट आपण समजून घेऊया की प्लाटू किंवा दोन पहाडाच्या मध्ये जो रनवे केलेला असतो, हे बघा, हे सपाटीकरण करून तयार करण्यात आलेला हा रनवे आहे। हा ॲक्च्युअल तो रनवे आहे ज्या रनवेवर हे विमान उतरलं। या रनवेची जी लांबी असते ती कमी असते आणि याला तुम्ही बघू शकता की दोन टोक असतात। म्हणजे अनेक वेळा आपण हे बघतो की जसे नौसेनेचे युद्ध नौकेवर उतरणारे जे विमान असतात त्याला जे कडा असतात, तशा याला कडा असतात। इथून तिथून पूर्ण अशी सपाट जमीन नसते, एक कडा सुरुवातीला असते आणि एक तुम्ही बघू शकतील की डेड एंड जो आहे तिकडे देखील एक जमीन न लागता कडा लागते। कडा म्हणजे तुमचं विमान खाली जाऊ शकतं। तर टेबल टॉप जे रनवे असतात ते जगातले सर्वात चॅलेंजिंग, भयानक आणि धोकादायक रनवे म्हणून समजले जातात। आणि हा रनवे जो आहे बारामतीचा, जो आता आपण स्क्रीनवर बघतोय, हा टेबल टॉप रनवे होता। त्यानंतर आपण बघूया की ज्या मॅपमध्ये आपल्याला दिसून येतं की या विमानाने प्रवास कसा केला। तर या मॅपमध्ये आपण समजावून घेतोय की हे ते विमान होतं, ज्या विमान आपण इथे बघू शकतो की बारामती एअरपोर्टवर तो लँडिंग करायचा प्रयत्न करतंय, परंतु इथे विमानाने लँडिंग न करता पुन्हा एकदा त्याने रिव्हर्स केलं आणि दुसरा प्रयत्न केला। तर हा प्रयत्न का केला? टेबल टॉप रनवे होता, या दोन गोष्टी आपण समजून घेतल्या। आता नेमका हा अपघात झाला कसा, मग या अपघाताचं कारण काय आहे ते बघूया। पण सुरुवातीला आपण त्या अपघाताचं एक AI चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, तो प्रयत्न आपण सध्या बघूया। हा जो व्हिडिओ तुम्ही सध्या स्क्रीनवर बघताय, हा व्हिडिओ AI व्हिडिओ आहे आणि हा अपघात कसा झाला असेल त्याचा हा AI ने केलेला प्रयत्न आहे ते दाखवण्याचा, आणि हा अपघात कसा झाला हे आम्ही इथून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगतोय की या टेबल टॉप रनवेवर विमान लँड करताना ते क्रॅश झालं। आता परत आपण येऊया की जो टेबल टॉप रनवे होता तिथे, तर झालं काय? बारामतीत आज जेव्हा हे विमान लँडिंग करायला येणार होतं त्यावेळेस इथे प्रचंड दाट धुकं होतं। DGCA कडून आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार इथे प्रचंड दाट धुकं होतं। त्या धुक्यामुळे हा जो रनवे आहे हा शोधणं हे वैमानिकासाठी सर्वात मोठं चॅलेंज होतं। त्यामुळेच त्यांनी दुसरी फेरी घेतली। तर हे चॅलेंज काय होतं? तर इथे जी स्पेशल लँडिंग सिस्टीम असते ती सिस्टीम तिथे अवेलेबल नव्हती। ही सिस्टीम काय आहे? तर ही सिस्टीम तुम्हाला उतरताना प्राजक्ता गाईड करते की नेमकी तुमची धावपट्टी कुठे आहे, तुमचं विमान तुमचं पुढचं चाक कुठे आहे आणि तुम्ही खाली उतरताना तुमचं मागचं चाक कुठे असेल। तर जसं थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी की आपण जेव्हा गाडी रिव्हर्स घेतो आणि आपल्या गाडीला एक रिव्हर्स कॅमेरा बसवलेला असतो, तो कॅमेरा आपल्याला गाईड करतो। आणि आता तर आपल्या स्क्रीनवर डॅशबोर्डवर एक सिस्टीम लागलेली आहे, तुम्हाला मिरर बघायची गरज नाही। तर तो तुमची गाडी, तुमचे मागचे चाक कुठे आहे, पुढचे चाक कुठे आहे, त्याचं पूर्ण ग्राफिक्स सांगतं। ती सिस्टीम या विमानामध्ये अवेलेबल नव्हती। दाट धुकं होतं, वैमानिकांनी दाट धुक्यामुळे पहिल्यांदा जो लँडिंगचा प्रयत्न केला वैमानिकांनी, तो फेल जाताना दिसल्यावर त्यांनी आपलं मॅपच्या माध्यमातून दाखवूया। तर दाट धुकं होतं, परत एकदा आपला जो विमानाचा मॅप होता त्या मॅपवर येऊया। दाट धुकं होतं प्राजक्ता, त्या धुकामुळे जो विमानाचा रूट आहे आपण बघतोय, वैमानिक आले, हा टेबल टॉप रनवे होता, हा लँडिंगचा पहिला प्रयत्न लँडिंगचा करताना आपल्याला दिसत आहेत, परंतु हा प्रयत्न यशस्वी होत नाही आहे, म्हणून त्यांनी रिव्हर्स मारला आणि हे विमान त्यांनी दुसऱ्यांदा उतरवण्याचा प्रयत्न केला। आता टेबल टॉप रनवेवर येऊया। दुसऱ्यांदा प्रयत्न करताना या जी काही आपल्याला माहिती मिळते, इथे ILS सिस्टीम नव्हती, इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीम। त्यामुळे जो अंदाज आता येतोय की जेव्हा जी पहिली इमेज, इथे या विमानाचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे। जी माहिती DGCA कडून आपल्याला मिळते, 100 मीटरवर विमान धावपट्टीपासून असताना विमानाचा कंट्रोल सुटला आणि शेवटच्या 4 ते 5 सेकंदात वैमानिकांनी मेडे मेडे असा संदेश पाठवला, कारण
शक्यता ही आहे की दाट धुक्यामुळे आणि ILS सिस्टीम नव्हती, त्यामुळे वैमानिकाला त्याच्या नजरेत जे दिसतं त्याच्या अंदाजावरच त्याला विमान उतरवायला लागणार होतं आणि ते विमान लँडिंग करण्याच्या प्रयत्नात जी एज आहे आपण कारण ज्याला टेबल टॉप रनवे जो असतो तो असा असतो, एक तर तुम्हाला आपण जे बोलतो निमुळता इथे अपघात होण्याची जास्त शक्यता असते लँडिंग करताना, आणि तोच लँडिंग करताना अपघात आपण जे इमेजमध्ये बघितले की हा जो दिसतो इथे कुठेतरी विमान धडकल्या गेलं, त्याचा अंदाज चुकला लँडिंगचा, कारण त्यांच्याकडे कुठलीही गायडेड सिस्टीम नव्हती. त्यांच्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी जेवढं दिसू शकत होतं धोक्यातून त्यातून त्यांनी मार्ग काढला. 100 मीटरवर असताना त्यांचा विमानावरचा कंट्रोल गेला. त्यानंतर त्यांनी आपल्या कंट्रोल सिस्टीमला संदेश पाठवला मेडे मेडे, आणि त्यानंतर 4 ते 5 सेकंदातच विमानाचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये अजितदादासह जेवढे काही सहकारी सहप्रवासी होते त्या सर्वांचा यात दुर्दैवी अंत झाला. एकदा फक्त क्विक रिकॅप करतो आपल्या प्रेक्षकांसाठी की हा अपघात झाला कसा. सर्वात पहिले बारामतीचा हा रनवे बघूया. हा रनवे याला टेबल टॉप रनवे म्हणतात, जो प्लाटू किंवा पहाड तोडून एक सपाटीकरण केल्या जातं. हा जगातला सर्वात धोकादायक रनवे असतो, कारण त्याला कडा असतात, त्या कडा सावरून तुम्हाला लँडिंग करायची असते. नंबर 2, बारामतीमध्ये प्रचंड धुकं होतं. त्या धुक्यामुळे आपण जेव्हा विमानाचं ट्रॅकिंग काढलं, विमान जे गिरट्या घालत होतं त्याचं ट्रॅकिंग आपण बघितलं. पहिला प्रयत्न केला, वैमानिकाचा लक्षात आलं की इथे प्रचंड धुकं आहे आणि त्या धुक्यामुळे त्यांनी विमानाचं लँडिंग न करता दुसरा प्रयत्न करायचं ठरवलं. दुसरी गोष्ट, इथे ILS सिस्टीम नव्हती, इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीम, जी वैमानिकाला गाईड करते की तुमचं विमान लँडिंग करण्यासाठी सेफ आहे की नाही, धावपट्टी कुठे आहे तुमची, तुम्ही धावपट्टीवरच उतरताय की नाही, प्रत्येक गोष्ट लँड होईपर्यंत गाईड करते. ती सिस्टीम इथे नव्हती. दुसरा प्रयत्न केला, दुसरा प्रयत्न केला, तो प्रयत्न संपला आणि त्याच्यानंतर AIच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की जो त्यांनी दुसरा प्रयत्न केला त्या प्रयत्नात त्यांना दाट धुक्यामुळे नेमका धावपट्टीचा, आपण जे AI व्हिडिओ केला त्यामध्ये पण बघू शकतो की त्यामध्ये त्यांना दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टीचा अंदाज आला नाही. शक्यता अशी आहे की तो जो रनवेचा पहिला कडा होता त्याच्यावर तो अपघाताची सुरुवात झाली. 100 मीटरवर असतानाच लँडिंगच्या अगोदर कंट्रोल गेला. त्यानंतर वैमानिकांनी संदेश पाठवला की हे विमान अपघातग्रस्त होते. मेडे मेडेचा अर्थ तो असतो की आमचा हे विमान थोड्याच वेळात अपघातग्रस्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 4 ते 5 सेकंदातच विमानाचा मोठा स्फोट झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्राने अजित पवारांसारखं नेतृत्व गमावलं.